किलो हरभऱ्याची डाळ असली तर हे 50-50 ग्रॅम लागण्यासाठी मी वापरत असते ते बोरिक ॲसिड. आता उन्हामध्ये चांगले वाढ. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. लिंबुनीचे पानं लागणार होते एस्पर मसाल्यासाठी, तर घरचे लिंबुनीचं झाड तर पूर्ण वाळून गेलं, ते काढूनसुद्धा टाकलं. शेजारी आहे तर तिथले पानं आणायला गेली होती, पण त्या ताईने सांगितलं की फांद्या तोडायच्याच आहे तर फांद्याच घेऊन जा. पण फांद्या आणल्यानंतर त्याचे पानं पण लवकर तुटत नव्हते, वेळ लागला. ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले 2 पाण्याने, आणि हे कडक उन्हामध्ये 1-2 दिवस चांगले वाळवून घ्यायचे. असे वातडपणाने राहायला पाहिजे, ते खूप असे कुरकुरीतपणा यायला पाहिजे त्याला. म्हणजे भाजल्यानंतर ते दळायचं सुद्धा आहे, तर चांगले दळता पण यायला पाहिजे. तर या पद्धतीने चांगले वाळू द्यायचे आहेत. डब्बे घासल्यानंतर जे झाकणं आहेत त्याला या दिवसामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी या पद्धतीची कॅरी बॅग किंवा न्यूजपेपर, जे सोपं जाईल. समजा घरामध्ये जर कॅरी बॅग कमी असल्या तर न्यूजपेपर वापरत असते. आणि कॅरी बॅग जर बरोबर असल्या, समजा प्रत्येक झाकणाची लहान मोठी ज्या पद्धतीची असली, तर कॅरी बॅगच लावून ठेवत असते, जेणेकरून पावसाळ्यात जे दमट वातावरण होतं त्याच्यानंतर हे झाकणं आहे आपोआपच तो चिकटपणा येऊन जातो त्याला. आणि दिवाळी दसऱ्याची जेव्हा सफाई करायची असते तर तेव्हा थोडं ते झाकणं घासायलाच वेळ द्यावा लागतो. आणि या पद्धतीचं जर कॅरी बॅग किंवा न्यूजपेपर असं लावून ठेवलं की झाकणं जेव्हा घासायची वेळ येते दिवाळीला दसऱ्याला, तर एवढा वेळ नाही द्यावा लागत. तर लहान झाकण असेल तर त्याला लहान कॅरी बॅग, मोठं असेल तर मोठ्याला मोठी जर कॅरी बॅग असली तर पहिले मोठ्या झाकणांनाच लावून घ्यायची. नाही तर झाकण मोठं आणि कॅरी बॅग जर छोटी असली तर ते लावणं शक्यच होत नाही मग. आणि जे काही पदार्थ त्यातले काढून ठेवलेले होते डब्यातले, अगोदर मी झाकणं लावून घेते, त्याच्यानंतर त्या कॅरी बॅग लावून झाकणं लावलेले असतात. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की ती कॅरी बॅग लावल्यामुळं झाकण लहान होतं आणि नंतर मग लक्षात येत नाही की कोणत्या डब्याचं कोणतं आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक डब्याला अगोदर झाकणं लावून घेते आणि त्याच्यानंतर मग कॅरी बॅग लावत असते. आणि आता जे डबे ठेवलेले आहे, एक असं नियम असतो की या ठिकाणी आपला हा पदार्थ असतो, त्याच्यानंतर मग त्याच्यामधलं डब्यामधलं जे काय आहे ते ठेवून देते. हे पूर्ण लावल्यानंतर कागद वगैरे लागले की छान दिसतं. हे कॅरी बॅग लावायचं कारण म्हणजे चिकट नाही होत का झाकणं. पावसाळ्यात खूप चिकटपणा येतो. एरवी तर वेळी नाही लावले तर चालतात, पण पावसाळा सुरू व्हायला लागला की ही अशी कॅरी बॅग लावली की त्याच्यानंतर दसऱ्या दिवाळीला आपण जेव्हा हे डबे काढतो घासायला तर जास्त कठीण नाही जात. नाही तर पावसाळ्यामध्ये असं थोडीशी चिकटपणा येतो त्याला. तर ह्याही डब्याला लावलेले आहे आणि ह्या वरच्या डब्यांना पण. हे काही घासले नाही आता, काही दिवसाच्या अगोदरच घासून ठेवले आणि याच्यामध्ये जे काही साहित्य आहे ते भरलेलं आहे, त्याच्यामुळे आता हे काही नेहमी मी घासत नसते. आणि हे आता पूर्ण सेट झालं. उन्हाळा सुरू झाला की सर्वात जास्त टेन्शन असतं ते भाजीचं. भाज्या खूप कमी प्रमाणात असतात, हिवाळ्यातल्यासारख्या नसतात. आणि हरभरे भिजू घातलेली होते मी रात्री हे, तर त्याची थोडीशी रस्सा भाजी करायची. छोले म्हणू शकता तुम्ही याला. तर कुकरमध्ये ते टाकले, त्याच्यानंतर मसाले काही कर्णफूल आणि मोठी विलायची, दालचिनी, हे जे 2-3 पदार्थ आहे ते टाकून दिले आणि कुकरला 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. एस्वर मसाला करायचा आहेच तर त्याच्यासाठी लागणार आहे कांदा, आणि कांदा पण वाळवलेलाच पाहिजे. तर जेवढे कांदे लागणार आहे मला, तर तेवढे कांदे
थोडे उभे काप करून त्याचे ते उन्हामध्ये वाळवायचे आहे. तर कांद्याचा कट्टा घेत असतो आम्ही दरवर्षी. तर कट्टा घेताना पण थोडीशी काळजी घ्यावी लागते, नाहीतर बऱ्याच वेळा की टोळाचेच कांदे निघतात. पण यावर्षी दुसऱ्या गावावरून कट्टा आणला आम्ही, तर छान निघाला. त्याचे पूर्ण जे काही मोठे मोठे कांदे आहे ते घेतले आणि त्याचा उभा काप केले कांद्याचे. त्याच्यानंतर ते काप पण असे थोडे वेगवेगळे करायचे, म्हणजे चांगले वाळतात. ते उन्हामध्ये ठेवले आणि त्याच्यानंतर दुसरी भाजी करणार आहे ती म्हणजे तांदूळ कुंदऱ्याची. तांदूळ कुंदऱ्याची भाजी ही रस्सा भाजी किंवा अशी डाळ भाजी याच्यामध्ये आम्ही कधीच करत नाही. साधी लगेचच्या लगेच निवडून घ्यायची ती, कारण निवडून जर ठेवली तर सुकल्यासारखे होते आणि सुकल्यासारखे झाले की मग तिची चव पूर्ण चालली जाते. आणलेली आहे अगोदर ही अगोदरच्या दिवशी, पण कॅरीबॅगमध्ये तशीच ठेवलेली होती, निवडून नाही ठेवली मी. आणि लगेच निवडल्यानंतर पाण्यामध्ये तिला 1-2 उकळी येऊ द्यायची. त्यातला जो चिकटपणा आहे तो चालला जातो. तोपर्यंत इकडे हे हरभरे पण शिजलेले होते. त्यानंतर फोडणी हरभऱ्यासाठी, भाजी तिकडे उकडून राहिली, इकडे हरभऱ्यासाठी फोडणी. त्याच्यामध्ये तेलामध्ये तमालपत्र, मोहरी, लसूण आणि जे डब्यामधले मसाले आहे ते सर्व टाकून छान अशी फोडणी दिली की मसाल्याची भाजी असं एखाद्या वेळेस चांगली लागते ही. त्याच भाज्या, आणि उन्हाळ्यामध्ये भाज्याचं प्रमाण खूप कमी असतं, त्याच्यामुळे काय करावं काही समजत नाही. तर ती तांदूळ कुंदऱ्याची भाजी करायची होतीच आणि त्याच्यासोबत जोडीला ही पण केली. चांगला मसाला तेलामध्ये होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर हे हरभरे जे आहेत आणि हे घरच्या शेतातले आहे आमच्या, टाकून द्यायचे. आता चांगले कुकरमध्ये अगोदर शिजलेले होतेच ते, त्याच्यामुळे जास्त काही शिजवायची आवश्यकता नाही याला. चवीप्रमाणे मीठ, थोडंसं पाणी, जास्त काही रस्सा करायचा नव्हता, अगदी थोडासाच करायचा होता. झाकण ठेवून 1-2 वाफ, म्हणजे तो मसाला शिजला जायला पाहिजे, बाकी जास्त शिजवण्याची आवश्यकता नाही. तोपर्यंत भाजी पण उकडलेली होती. तर कढईमध्ये आता तेल, जिरे आणि चटणी वापरत असते मी. चटणी जर नसली तर लाल मिरच्या खोडून टाकायच्या, त्याने पण भाजी खूप चवदार होते ही. ती भाजी लगेच शिजते कारण उकडलेली आहेच. तर भुईमुगाच्या शेंगा आणलेल्या होत्या यांनी, त्या पण छान अशा भाजून घेतल्या आणि त्याच्यानंतर सर्व कामं झाले सकाळचे जवळपास. आणि श्रेयाला टॉप शिवायचं होतं, बऱ्याच दिवसाचं चालू होतं तिचं की मम्मी मला एक टॉप शिवून दे. आणि मी कधी काही शिवलेलं नव्हतं, म्हणजे मला माहिती पण नाही. ब्लाऊज शिकलेली होती मी मशीन क्लासमध्ये, पण टॉप काही शिकले नव्हते. तिला लेहेंगा वगैरे काही ज्या काही छोट्या लहान होते तेव्हा बरेच फ्रॉक वगैरे शिवून पाहिलेलं आहेच मी. आणि त्याच्यामुळे टॉप शिवायला पण थोडंसं काही असं म्हणजे खूप काही असं विचार नाही केला की साडी भरपूर आहे, या साडीतलं हे बिघडलं तर चालेल, आपण परत साडी उरलेली आहेच, कारण टॉपला काही जास्त कपडा लागणार नव्हताच. पण तिचं जे टॉप होतं अगोदरचं तेच त्या साडीवर ठेवलं, आखून घेतलं आणि शिवून पाहिलं. तर म्हणजे एवढं काही बिघडलेलं नाही. पण याला अस्तर वगैरे काही लावलं नाही, कारण ते जमेन की नाही हे सांगणं कठीण होतं ना. अस्तरचा कपडा मग परत मार्केटमध्ये जा, अस्तरचा कपडा आणा, आणि त्याच्यानंतर बिघडल्यानंतर थोडंसं वाटतं कुठेतरी की कपडा वाया गेला. आता ही साडी काही वाया जाण्यासारखी नव्हतीच, कारण साडी बरीच शिल्लक आहे. पूर्ण आखून घेतलं आणि त्याच्यानंतर जो मागचा समोरचा गळा आहे तो पण कट करून घेतला. आणि लगेच शिवायला तर याला अजिबात वेळ नाही लागला. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये 15-20 मिनटंही नसतील लागले, लगेच शिवणं झालं. आणि खालची साईड तिला विचारले की किती ठेवायची, त्याच्यानुसार ती पण कट करून घेतली, बाह्या पण कट केल्या आणि त्याच्यानंतर शिवायला पण सुरुवात केली. मी बऱ्याच वेळा सांगत असते की शिवून पहा. ब्लाऊजचे पण जेव्हा मी व्हिडिओ टाकले तर बऱ्याच ताईंच्या कमेंट असायच्या की ताई तुम्ही अगदी सफाईने शिवता, आम्हाला तसं जमत नाही. तर एकदा किंवा दोनदा करून काहीही होत नाही. त्याचं खूप चालू होतं की मम्मी मला एखादा टॉप शिव, एक टॉप शिव. तिला ही साडी खूप आवडली होती. साडी बरीच आहे, त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी वाया जरी गेली तरीही चालतं. आता तुम्हाला जर असं कपड्यावरचं शिवायचं असेल तर एखादं जी जुनी साडी असेल त्याचा अगोदर शिवून पाहायचं. मी हे मुद्दाम शिवलं कारण साडी भरपूर होती आणि त्यातलं एक थोडासा कपडा हा वाया जरी गेला तरीही चालत होता. अगदी व्यवस्थित बसलं तिला, काहीच कुठेच प्रॉब्लेम नाही. फक्त एकाच ठिकाणी हे झालं की जो गळा आहे तो थोडा मोठा झाला, हे या साईडनं, आणि इकडे झाला लहान, इथे लहान झाला आणि इकडे मोठा झाला. तर जी चूक आहे ती पुढे सुधारली जाते. याला अस्तर वगैरे काहीही लावलं नाही मी, कारण
अगोदर म्हणजे ठरवलेलंच होतं की हे फक्त शिवायचं, एक डेमो म्हणून शिवून पाहायचं आहे. आणि मी शिकलेली नाही, हे टॉप वगैरे मी शिकलेली नाही, अगोदर शिवलेलं सुद्धा नव्हतं. तर तिचा टॉप ठेवून हे या पद्धतीने करून पाहायचं होतं. अगदी छान बसलं, व्यवस्थित झालं, कुठेच काही कमी जास्त काहीच नाही. फक्त गळ्यामध्ये थोडंसं चुकलं, थोड्याफार चुका होतात. प्रत्येक गोष्ट जी आहे ती पहिल्याच्यामध्ये बरोबर येईन असं नाही. तर त्याच्यामुळे ब्लाऊज पण तुम्हाला जर शिकायचं असेल, शिवायचं असेल, तर मी बऱ्याच वेळा सांगत असते की एखादा जुना कपडा असेल की असा कपडा आहे की त्याचं असं म्हणजे तो टाकल्याही गेला तरी टेन्शन येत नाही. नाही तर बऱ्याच जणी एखादा व्हिडिओ पाहतात, त्याच्यानुसार लगेच चांगलं जे साडीवरचं ब्लाऊज आहे ते घेतात, शिवतात आणि ते कुठेतरी बिघडतं. आणि एकदा बिघडल्यानंतर लगेच की नाही आता ते बिघडतं, आपल्याला शिवायचंच नाही असं ठरवलं जातं. आणि ठरवल्यानंतर मग ते काहीच नाही. तर तसं नाही करायचं. एकदा बिघडेन, दोनदा बिघडेन, तीनदा बिघडेन, पण चौथ्यांदा तरी चांगलं येतच. तर आता हे मला थोडंसं, मी अगोदर तिचे वन पीस, लेहेंगा वगैरे बरेच शिवलेले आहे आणि ब्लाऊज पण शिवलेला आहे. त्याच्यामुळे कुठेच नाही बिघडला. फक्त थोडंसं हा जो गळा आहे ते टॉपच्या हिच्यावरून घेतला. आता मी काय करणार आहे, जे पुढचं शिवीन तर तसं नाही शिवणार, बरोबर टेपने माप घेईन त्या टॉपचं आणि त्याच्यानुसार पुढचं शिवणार आहे. तर ते झाल्यानंतर दिसेलच तुम्हाला. पण हे पण छान झालं. याला अस्तर लावलं नाही, त्याच्यामुळे हे घालायचं काही कामच नाही. पूर्ण पातळ साडी आहे ही, अस्तर नाही लावलं याला. पुढचं जे शिवीन त्याला अस्तर वगैरे लावून मग व्यवस्थित शिवलं जातं. तर हे दाखवायचा उद्देश हाच होता की बऱ्याच ताईंचं असं असतं की एकदा बिघडलं म्हणजे त्या परत त्याच्याकडे पाहतच नाही. तर तसं नाही करायचं. एकदा बिघडेल, दोनदा, तीनदा बिघडेल, पण चौथ्यांदा तर चांगलं येईनच. तर या पद्धतीने आता याचा काही उपयोग नाही. तांदूळ आणलेले आहे श्रीराम आणि वाडा कोलम आहे. तर हा कट्टा आणला, 20 किलोचा कट्टा आहे हा, 1260 रुपयाचा. या पद्धतीचे हे तांदूळ असतात, कोलम. अगदी बारीक तांदूळ आहे, जास्त जाड नाही. तांदूळ वापरताना आम्ही म्हणजे कंटिन्यू, आता हा कोलम आणला तर पुढच्या वर्षी पण कोलमच आणायचा असं नाही. थोडासा बदल म्हणून 1 वर्ष कोलम आणि 1 वर्ष असते आमची काली मूछ. तर तोही तांदूळ बारीकच आहे, दाखवते. मागच्या वर्षीचा 10-15 किलोचाच कट्टा होता काली मूछचा, आणि हा आहे आता 20 किलोचा. हाही 1-1.5 वर्ष जातो. जास्त भात काही आम्ही खात नाही, त्याच्यामुळे तांदूळ जास्त काही असा. हा काली मूछ आहे, हा याच्यापेक्षा पण बारीक आहे, खूप बारीक आहे हा काली मूछ. आणि हा कोलम थोडासा याच्यापेक्षा थोडा जाडा, पण याला सुगंध छान असतो. दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. हा काली मूछ आहे आणि हा कोलम आहे. आता हे साठवून ठेवण्यासाठी मी वापरत असते ते बोरिक ॲसिड. ही जर पावडर लावून ठेवली तर 2 वर्ष काय, किती दिवस तांदूळ राहिले तरीही. आता हे मागच्या वर्षीचे, याच्यामध्ये एकही किडा आळी काहीही होत नाही. फक्त तांदूळ जेव्हा वापरतो आपण भात खिचडी करण्यासाठी तर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, बाकी काही होत नाही. आता बरेच वर्ष झाले मी हीच पावडर वापरते. आणि तांदूळाचा असा आहे की किडे वगैरे आळ्या काही झाले तर ते उन्हामध्ये पण ठेवता येत नाही, त्याचे तुकडे होतात. तर त्याच्यापेक्षा अगोदरच पावडर लावून ठेवली की टेन्शन राहत नाही. गव्हाच्या गोळ्या टाकल्या होत्या तेव्हा बऱ्याच कमी झाल्या, बऱ्याच ताईच्या की ताई ते काय आहे, ती पारद टिक्की आहे, ते गोळे आहे, गव्हामध्ये टाकायच्या पण पावडर वगैरे वापरतात बऱ्याच जणी. पण गहू हे तांदूळ आपण वापरायच्या अगोदर धुवून घेऊ शकतो, पण गहू धुता येत नाही, त्याच्यामुळे गव्हामध्ये मी त्या गोळ्याच टाकते. तर त्या गोळ्या काढून टाकल्या की मग काही टेन्शन राहत नाही. पण जर ते पावडर वगैरे टाकले तर गहू धुता येत नाही, आणि तसे दळले की मग ते थोडंसं असं वाटेल कुठेतरी की नाही केलेलं बरं. तर त्याच्यामुळे त्या पारद टिक्की ही गव्हासाठी आहे. त्याच्यावर लिहिलेलं असतं, ती डब्बी अशी एवढी, आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं 1.5 क्विंटलसाठी आहे की काय आहे. 100 ग्रॅमची पूर्ण टाकून देणार आहे. मागच्या वर्षी जे आणलेले होते 15 किलोचंच होतं, त्याच्यामुळे थोडीशी उरवली होती मी, पण व्यवस्थित झालं ते. पण हे आता 20 किलो आहे, त्याच्यामुळे हे पूर्णच टाकून देणार. लावताना पूर्ण तांदूळ असे खाली टाकून त्याच्यावर सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी तसं नाही टाकत. आणि हे तांदूळ एकाच डब्यामध्ये नाही भरत मी, कारण ते वर ठेवायच्या वेळेस मग थोडंसं
पावडर टाकायची. या पावडरमध्ये थोडे असे गोळे गोळे असतात तर ते पण जेवढे शक्य होईल तेवढे फोडून टाकायचे. चांगली मिक्स करून घ्यायची. सर्व तांदूळाला लावून घेतली. एकाच डब्यामध्ये बसू शकतात हे तांदूळ, पण मी 2 डब्यामध्ये टाकते कारण 2 डबे हे स्पेशल तांदूळासाठीच केलेले आहे. वर ठेवणार आणि काढायचं असलं की जास्त टेन्शन येत नाही. हा डब्बा जर एक पूर्ण भरला, एक डब्बा पूर्ण भरतो या तांदूळ याने, पण काढायच्या वेळेस आणि ठेवायच्या वेळेस खूप पंचायत येते. आणि हे मागच्या वर्षीचे बघा, याच्यामध्ये एकही किडा दिसत नाही. एस्वर मसाल्याविषयी बरेच मेसेज आहे की ताई कधी करता, कधी आम्हाला पाठवता. तर आता सुरुवात केलेली आहे. हे तुम्ही घरी पण करू शकता. अगदी प्रमाण व्यवस्थित सांगते मी. कमी प्रमाणात करायचं असलं तर घरी पण करू शकता, आणि जर तुम्हाला हवं असेल तर ऑर्डर पण करू शकता. नंबर देईन मी. तर निंबुनीचे पानं आणि जो कांदा आहे तो वर चांगला उन्हामध्ये वाळवणं सुरू आहे. याला वेळ लागतो आणि गरमीमुळं एकाच दिवशी सर्व भाजणं शक्य नाही. तर संध्याकाळी सकाळी दोन्ही वेळेला भाजणार आहे मी. गरमी खूप होते आणि याला भाजायला खूप वेळ द्यावा लागतो. हरभऱ्याची डाळ जितकी चांगली भाजली तितका तो एस्वर जो आहे तो खमंग होतो आणि चांगला लागतो. भाजण्यामध्ये थोडी जरी कच राहिली की आता कमी भाजल्या गेला एखाद्या वेळेस तर त्याच्या चवीमध्ये लगेच फरक पडून जातो. तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला व्यवस्थित सांगून देते. आणि भाजताना आता हे आत्ताच नाही भाजणार मी. थोडंसं संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला की मग भाजल्या जातं. एखादं हरभऱ्याची डाळ वगैरे भाजून ठेवीन आणि परत उद्या बाजरा आणि हे बाकीचं भाजायला मग जास्त वेळ नाही लागत. हरभऱ्याच्या डाळीलाच वेळ लागतो. तर याचं प्रमाण सांगते म्हणजे तुम्ही पण हे सहज करू शकता. काहीच कठीण नाही. सर्व इथे काढून ठेवलं मी. पूर्ण काढून नाही ठेवलं, पण जे काही लागणार आहे ते सर्व. तर हरभऱ्याची डाळ जर 1 किलो घेतली, आता हे माप आहे तर मापाने घेतली मी. 1 किलो जर हरभऱ्याची डाळ असेल तर याचं प्रमाण आहे डाळ 1 किलो, आणि अर्धा किलो जर घेतले तर हे जे प्रमाण बाकीचं घेणार आहे हे आपण कमी करायचं थोडं. तर 1 किलो हरभऱ्याची डाळ घेतली तर 1 पाव घ्यायची आहे मुंगाची डाळ. आता हा डब्बाच आहे, इतकी नाही. 1 पाव तर मोजून घेईन मी. 1 किलोच्या प्रमाणात बरोबर एका मापाच्या प्रमाणात बरोबर घेतले जाते. तर 1 पाव घ्यायची आहे मुंगाची डाळ, 1 पाव घ्यायची आहे तुरीची डाळ, त्याच्यानंतर 1 पाव घ्यायची आहे बाजरी, 1 पाव लागणार आहे गहू, त्याच्यानंतर मसाल्यातलं हे जे फूल आहे हे लागणार आहे 50 ग्रॅम, त्याच्यानंतर धने पण 50 ग्रॅम, आणि हे जे हे आहे बाकीचा मसाला याच्यामध्ये आहे हे कर्णफुले, दालचिनी, भेंडी विलायची, नाकेसर, त्याच्यानंतर इकडे शहाजिरा आणि मिरे पण आहे. हे लागणार आहे 50 ग्रॅम. 1 किलो हरभऱ्याची डाळ असली तर हे 50 ग्रॅम लागणार आहे सर्व. धने सुद्धा याच्यामध्ये 50 ग्रॅमच लागणार आहे. आणि खोबरं लागणार आहे 1 पाव. आणि मिरची किती तिखट आहे त्याच्यानुसार 1 पाव अर्धा पाव घ्यायची. जर कमी तिखट असेल तर 1 पाव घेतली तरी चालते, आणि खूप जास्त तिखट असेल तर अर्धा पाव घेतली तरी चालेल. मिरचीचं प्रमाण जरा कमीच टाकत असते. तर हे सर्व साहित्य लागणार आहे एस्वर मसाल्याला. तर मी हे सर्व काही असं काढून नाही ठेवलं, फक्त डबे आहे डब्यातच ठेवलं. डबे लावून घेतले जातात कारण एकाच वेळेला हे भाजणं शक्य नाही. हरभऱ्याच्या डाळीला भाजायला खूप उशीर लागतो, आणि जे बाकीचं साहित्य आहे बाजरे, गहू, हे पण भाजायला वेळ लागतो. फक्त मसालाच भाजायला थोडासा कमी वेळामध्ये भाजला जातो. बाकी याला भाजण्यालाच जास्त महत्त्व आहे, आणि जेवढे चांगले भाजलं तेवढा तो एस्वर चांगला होतो. तर आता आजपासून सुरुवात करणार आहे. आज थोडंसं भाजीन म्हणजे जे शक्य होईल ते, आणि काही उद्या सकाळी भाजलं की मग होऊन जाईल. तर एस्वराच्या बऱ्याच कमेंट होत्या,
तुम्हाला जर करायचं असलं तर याचं जर अर्ध प्रमाण घ्यायचं असलं तर बाकी सगळं अर्ध अर्ध करून टाकायचं. म्हणजे बऱ्याच वेळा ताई विचारतात मग की आम्हाला 1 पावच करायचं आहे, तर 1 पाव जर हरभऱ्याची डाळ असली तर हे त्याच्यानुसार कमी कमी घेत चालायचं. बाकी सर्व साहित्य एवढंच लागणार आहे, याच्यामध्ये कमी जास्त होत नाही. बाजरं लागतंच आणि हे सर्व एखाद्या कागदावर लिहून ठेवायचं म्हणजे पुढच्या वर्षी लक्षात राहतं. तर हे आता तर भाजणं शक्य नाही कारण आता दुपार झालेली आहे, पण हे सर्व काढून ठेवलं म्हणजे संध्याकाळी शक्य होईल तेवढं 2-3 जर भाजणं झाले तर 2-3 पण भाजून टाकणार आहे. तर 1-2 दिवसामध्ये हा यस्वर मसाला पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर ज्या ताईंच्या म्हणजे मेसेज भरपूर आहे तर त्यांना तो पाठवल्या पण जाईल. किंमत व्हॉट्सअपवर समजेल तुम्हाला, कारण याची आता पूर्ण जे आहे किती कसं लागतं त्याची किंमत काढायला थोडासा वेळ लागतो कारण भरपूर सामान आहे याचं. तर त्याच्यानुसार किंमत तुम्हाला समजेल. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा जर तुम्हाला हवा असेल तर पुढे पाहू. तर याच पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.